सिंहस्थ कुंभमेळा 2027ची तयारी वेगानं सुरू असताना नाशिककरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. विकास कामांची गती, वाहतूक व्यवस्था, गोदावरीचं संवर्धन, भाविकांची सुरक्षा आणि भविष्यातील नाशिकचा आराखडा आणि याच बाबत जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचलेली आहे. या सर्व विषयांवर आज सविस्तर चर्चा होणार आहे आणि त्याच निमित्तानं आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2014 बॅचच्या अधिकारी तथा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनीषा खत्री मॅडम. नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून नाशिकच्या महानगरपालिका आयुक्त पदापर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच उल्लेखनीय राहिलेला आहे आणि प्रशासनातील शिस्त, संवेदनशीलता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीची धुरा त्यांच्या खांद्यावर असून आगामी काळात नाशिकच्या विकासात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर जाणून घेऊया कुंभमेळ्याची तयारी, शहर विकास आणि नाशिकच्या भविष्य संदर्भातील त्यांची भूमिका. मनीषा खत्री मॅडम, रेडिओ कर्मवीरच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच. आणि गप्पांना सुरुवात मी नंदुरबारपासून करीन, कारण नंदुरबारमध्ये तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून काम बघितलेलं आहे. सो नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदापासून ते नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदापर्यंतचा तुमचा प्रवास, या दोन जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा फरक तुम्हाला काय जाणवतो, काय सांगाल? जर कामाबाबत आपण बोलले नंदुरबारच्या आणि नाशिकच्या, ते कामातच खूप मोठा फरक आहे. बिकॉज जेव्हा आम्ही नंदुरबारला होते तेव्हा तिथे इट वॉज मोर अबाउट रुरलच्या जे सेटअप आहे, रुरल डेव्हलपमेंटला आपण फोकस करत होते. तिथे शहरी विकासाचा एवढा मोठा विषय नव्हता जसं आता नाशिक महानगरपालिकेत आहे. आणि तिथे अजून एक विषय होता की हेल्थ, ट्रायबल हेल्थ, तो पण एक खूप मोठा प्रश्न होता. ओव्हरऑल कनेक्टिव्हिटीचे पण तिथे प्रश्न होते. अजून काही असे गाव होते जे हेडक्वार्टर पासून तिथे जायला आपल्याला 10-10 तास लागतात आणि अलॉंग विथ म्हणजे कार आणि बोटीने आपल्याला तिथे जावं लागते. अशा प्रकारचे पण तिथे जॉग्रफी होती. तर तिथून मी इथे आले तर शहराचे एकदम वेगळे प्रश्न असतात. तर शहराची डेव्हलपमेंट जे कसं करायचे, शहराचे लोकांचे जे डेलीचे जे कंप्लेंट्स आहे, तर महानगरपालिका इट इज लाईक अ हाऊस होल्ड, एक असं घर कुटुंब सारखी आहे आणि ते पूर्ण कुटुंब तुम्हाला चालवायचे आहे. तर कुटुंब चालवण्यासाठी सगळी जबाबदारी आपल्या महानगरपालिकेवर असते. मग त्या प्रकारचा अनुभव इथे मला येतोय. सो इट इज लाईक अ रनिंग अ हाऊस होल्ड. म्हणजे पाणीपासून, स्वच्छतापासून, तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं घरात, ते सगळं आपलं महानगरपालिकेवर तो विषय येतो. आणि मला असं वाटतं की एक स्त्री ज्या उत्तम पद्धतीनं घर सांभाळू शकते आणि तितक्याच दर्जेदार पद्धतीनं तुम्ही नाशिक महानगरपालिका सांभाळता आहात. मॅम, ज्यावेळेस तुम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये पदभार स्वीकारला तर सगळ्यात पहिलं चॅलेंज, पहिलं आव्हान तुमच्यासमोर कोणतं होतं उभं राहिलेलं? जसं मी नाशिक महानगरपालिकेत आले, सर्वात सुरुवातीला जे लोकांचं जे मत पडलं ते थोडा ह्याच होता की जे गव्हर्नन्समध्ये इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे. जे डे टू जे विषय असतात लोकांचे, ते ऐकायला आपले अधिकारी तिथे असले पाहिजे, सॉल्व्ह करायला आपले अधिकारी असले पाहिजे. तो एक मोठा चॅलेंज होता. दुसरा चॅलेंज काय होता की सगळ्यांना माहित होता की आता सिंहस्थ येतोय, आपल्याला सिंहस्थची तयारी करायची आहे. तर त्या तयारीसाठी समजा आपण आलो आहोत तर ती प्लॅनिंग कशी करावे, ते प्लॅनिंग साठी खूप लोकांनी पुढे येऊन आम्हाला खूप आयडियाज दिले. आणि जसं एक आयडिया म्हणजे काय, त्यांची एक बेसिक रिक्वायरमेंट होती जे सगळ्यांनी सांगितलं, जे काही तुम्ही आता रोड करणार ते परत खोदू नका. आमच्या घरासमोर आमची रोड खोदली नाही गेली पाहिजे परत. आता जे करायचं आहे ते करा, पण नंतर सिंहस्थ नंतर आम्ही काही खोदू देणार. हे परत असा असतो ना की आपण एक रोड बांधतो, मग नंतर एक पाणीची पाईपलाईन टाकतो, नंतर सिवरेजची पाईपलाईन टाकतो, नंतर इलेक्ट्रिसिटीची पाईपलाईन टाकतो. तर एक लोक एकदम संतापले होते. तर आपण ते प्लॅनिंग मध्ये आपण एकदम खूप त्याच्यावर भर दिला आहे की अशी प्रकारची प्लॅनिंग केली की रोड नाही खोदणार किंवा जे काही असं लोकांची सूचना होती त्याप्रमाणे. राईट. आणि आता तुम्ही कुंभमेळ्याचा उल्लेख केलेला आहे. कुंभची तयारी नाशिकमध्ये जोरदार सुरू आहे मॅडम, आणि ह्याच तयारी दरम्यान बऱ्याच गैरसोयींना नाशिककरांना सामोरं जावं लागतं, ज्याचा नक्कीच त्यांना इन फ्युचर म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय तसं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत ह्या ज्या गैरसोयी आहे त्यामुळे त्यांचा संयम जो आहे, पेशन्स जो आहे, तो कुठेतरी थोडासा हललेला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय तुमचं मत आहे, किंवा नाशिककरांना तुम्ही काय सांगाल? विषय तुमचा एकदम तुम्ही बरोबर मुद्दा काढला आहे. कारण की आता काय झालं, जेव्हा आपण प्लॅनिंग केली की आपण 28 रोड इथे करणार, 28 रोड करणार, परंतु नुसतं रोड नाही करायचे. रोड तर काय 1000 कोटीत होऊ शकते रोड, काही विषय नाही.
पण त्याचं खाली काय केलं पाहिजे ते पण आत्ताच केलं पाहिजे. काय आपण 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर परत खोदणार का? नाही खोदणार. बरोबर. मग ती आपण प्लॅनिंग केली आणि अशी प्लॅनिंग करून आपण वॉटर सप्लायची लाईन, सिव्हरची लाईन, सिव्हर ड्रेनेजची लाईन, स्टॉर्म वॉटरची लाईन, पावसाळी गटर जे असते, इलेक्ट्रिसिटीची लाईन, विजाची लाईन, नंतर ऑप्टिकल फायबरची लाईन, BSNLची पण एक लाईन असते ती पण, अशी प्रकारची, आणि गॅसची पाईपलाईन, अशी प्रकारचे 7 युटिलिटीज, 7 युटिलिटीज आपण आता रोड खाली टाकले आहेत, ज्यामुळे एवढा खोदकाम झाला. मग लोक काय म्हणतात की एका वेळेस एका खड्ड्यामध्ये खोदकाम केला असता आणि तिथेच सगळं टाकलं असतं. ते पण काही शक्य नाही. का शक्य नाही? कारण की जिथे सिवरेजची पाईपलाईन जाते तिथे पाण्याची पाईपलाईन जाऊ शकत नाही. ती वेगवेगळी टाकावाच लागते आणि ते खूप खोलपर्यंत जाते सिवरेजची. समजा, आणि एकच्या वर एक दुसरी पण टाकू शकत नाही, दोन्ही खूप मोठी पाईपलाईन असतात. किंवा जिथे पाण्याची गेली तिथे आपण इलेक्ट्रिकची पाईपलाईन नाही टाकू शकत, डक्ट नाही टाकू शकत. ती पण बिकॉज ते क्रॉस ह्याच्या करंटचा विषय होतो. तर मग तो पण काही शक्य नाही. तर म्हणून खूप खोदकाम झालं आपल्या शहरात. आता तो खोदकाम ऑलमोस्ट संपला आहे. ऍटलीस्ट हे मेजर 28 रोडवर संपला आहे. इंटरनल रोडवर थोडाफार चालू राहते, परंतु मेजर रोडवर संपला आहे. तर त्यामुळे ते गैरसोय ऑफकोर्स झाली. पण तरी आपण काय केलंय, आता पावसाळा पुरता ह्या रोड्सला आपण मोटरेबल करून घेतलाय. आता तुम्ही जात असेल तर जे क्रॉसिंग केले, जे ट्रेंचिंग केले, तिथे आपण खडी, मुरुम, थोडाफार जसा डांबर मिळाला, डांबरच्या पण आता वॉर मुळे थोडा शॉर्टेज होता, पण आपण मोटरेबल आणि सेफ रोड करून घेतलाय. ती क्वालिटी एकदम प्रीमियम नसणार, बरोबर, परंतु ती मोटरेबल असणार आणि ती सेफ असणार. एवढा आपण ह्या 28 रोड्सवर जे कुंभचे होते तेवढा आपण काम केलेलं आहे. आता एकंदरीत कुंभाची कामं जोरात सुरू आहे आणि याच दरम्यान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर हे बघायला मिळतं, काही त्यांची मतं व्यक्त करतात की अरे शाही स्नानापूर्वी ही कामं पूर्ण होतील का? तर याबाबत तुम्ही काय सांगाल? आय एम शुअर की तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असेल, पण आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुम्ही सोशल मीडियाचा जे प्रश्न काढलाय ना, आता सोशल मीडियाचा मला पण आता खूप एंटरटेनमेंटसाठी पण एकदम चांगला झालाय. तुम्ही जा आणि कुठलीही एक नाशिकची रील जर पाहिली, त्याच्यात एक खड्ड्यावर जरूर असते त्यांची सोशल मीडिया. एक मी पाहिला की एक बिबट्या येत होता, तो येऊ शकलाच नाही कारण की खूप खड्डे आहे. किंवा इथे हाय जम्प करताय लोक, आता हाय जम्प मध्ये गोल्ड मेडल येईल नाशिककरांना. कोणाला घरी पाहुणे पाहायला येत आहे, तो पोहोचू शकला नाही, मग त्याचं लग्न झालं नाही. अशा प्रकारचे सोशल मीडियाचे म्हणजे खूप कंटेंट क्रिएटर्सनी खूप चांगला कॉन्टेंट, म्हणजे त्यांचं काम आहे ते करणं. आणि आम्हाला पण ते थोडंसं अजून सेन्सिटिव्हिटी आमच्या लोकांची वाढते ह्या कारणामुळे, बिकॉज सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्हनेस जे आहेत तो त्यांचा मत मांडण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे, खड्डे होते ते त्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. म्हणजे आपल्याला खोदायचेच होता, तर म्हणून खोदावाच लागला. तर आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडियामध्ये ना, जेव्हा कोणी काही टाकतात तर त्यांनी एवढा पण एक थोडासा टेक्निकली बघून पण ती इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर दिली पाहिजे. जस्ट एक्झाम्पल, रामकुंडचे मागे जे रोड आहे तिथे आपला खोदकाम चालू होता, तिथे आपल्याला सगळं काम करायचे आहे. तर कोणी गेला आणि त्याने नदीत पाणी नाही, इथे पण खोदला, रामकुंड असा करून टाकलाय, तसा करून टाकलाय. परंतु त्याचे भविष्याचे जे दृश्य आहेत ना, तो पण थोडा समजला पाहिजे. आपण भरपूर वेळा इन्फॉर्मेशन पण दिली आहे. तर ऑफकोर्स गैरसोय आहे, पण आपण 2 महिन्यापासून रामकुंड बंद केला आहे पब्लिकसाठी, अदर देन दशक क्रियासाठी. तर ही प्रकारची गोष्ट पण त्यांनी सांगितली पाहिजे. रामकुंड इज नॉट ओपन फॉर पब्लिक, अदर देन जे एकदम खूप जे अंतविधी, जे दशक्रियासाठी लोक जातात. सो बेसिकली कॅन वी से दिस की लोक त्यांच्या सोयीप्रमाणे कॉन्टेंट डिलिव्हर करतात, ज्याच्यामुळे मे बी नाशिककरांमध्ये थोडासा एक चुकीचा मेसेज किंवा चुकीची इन्फॉर्मेशन. माझा सोयीचा विषय नाही आहे, फक्त माझा एवढा म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण बाजू थोडीशी जर मांडली ना, तर लोकांमध्ये करेक्ट इन्फॉर्मेशन जाईल आणि लोकांची गैरसोय नाही होणार. जर आपण तिथे रामकुंड बंद केलेला आहे, तर फक्त एक हे सांगायचे की तसा हा पब्लिक साठी आज बंद आहे तो परिसर. आम्ही त्याच्या मीडियामध्ये पण दिला होता, आमचे सोशल मीडियावर पण तो नोटिफिकेशन आहे, पोलिसनी पण सगळे पेपर्सनी पण कव्हर केला होता की ते बंद आहे. तरी असं सांगणे की ते हे चालू आहे, तर तो थोडासा रॉंग मेसेज जातो. एक्झॅक्टली. मॅडम, कुंभमेळ्यासाठी एकंदरीत हाती घेतलेली कामं आहेत, तर ही फक्त यात्रेपुरता म्हणजे कुंभमेळ्यापुरता असणार आहेत की ह्या कामांमुळे किंवा ह्या विकास कामांमुळे अनेक दशकांचा नाशिकचा पाया बेसिकली मजबूत होणार आहे, नाशिकचं चित्र बदलणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, एकदम बरोबर प्रश्न आहे. बिकॉज आता काय झालंय, आता पसरताना जी अफवा पसरली आहे ती अशी पसरली आहे की नुसतं काम घेतले, काही गरज नव्हती, कशाला घेतले, काही गरज नव्हती, एवढी मोठी पाईपलाईन कशाला टाकताय, काही गरज नव्हती. परंतु तसा नाही आहे. आज आम्ही पाण्याची पाईपलाईन गंगापूर रोडला टाकतोय,
आपले नाशिक शहरात जे पाण्याची मेजर पाईपलाईन्स टाकली गेली होती ते 40 वर्ष जुनी आहेत. राईट. 1995 मध्ये आपण ते टाकली होती. बापरे. 30-35 वर्ष जुनी समजा ते Right. आहेत. तर त्याची लाईफ असते 25 वर्षाची. Okay. लाईफ पण पूर्ण झाली आहे. आता आपलं व्हर्टिकल डेव्हलपमेंट बघा गंगापूर रोडला किती झालाय. बरोबर. 100 मजलेचे समजा सोसायटीज इथे येत आहे, बिल्डिंग्स येत आहे, तर त्याला ती कमी पाईपलाईनची जे छोटी पाईपलाईन जे आहे त्याच्यातून त्याला पाणी मिळणारच नाही, पाणीचा प्रेशरच नाही येणार. बरोबर. मग आता आपले दुसरा ऑप्शनच नाही. तसाच सिवरेज पण, सिवरेजची जी ड्रेनेज लाईन आहे ती पण मोठी पाहिजे एवढी मोठी बिल्डिंगसाठी. म्हणून आपण एवढी युटिलिटीज टाकतोय. लोकांना काय वाटतंय नुसतं जाणून बुजून टाकताय, काहीच गरज नाही याची, काही कामाच्या नाही आहे हा विषय. तर तो थोडंसं ना ते इन्फॉर्मेशन पण आमच्याकडून पण ते गेली पाहिजे. आय अग्री, वी शुड ऑल्सो गिव्ह आउट मोर इन्फॉर्मेशन. पण हे सगळ्या कामाचा जे इम्पॅक्ट आहे तो नाशिकच्या फ्युचरवर खूप चांगला होईल. Okay. पुढे 25 वर्ष आम्ही हे रोड्स परत खोदणार नाही खोदणार. दॅट इज द प्लॅनिंग. ओके. पुढचे 25 वर्षापर्यंत पाणीच्या इथे काही विषय येणार नाही. कारण की आपण पाईपलाईन तर टाकतोय, मोठी पाईपलाईन टाकतोय पाण्याची, प्लस मुकणे धरणाला आपण 274 MLDच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट करतोय. ओके. नंतर पुढे गोदावरीच्या जे विषय आहेत, स्वच्छ गोदावरीचा तो काही येणार नाही. आपण एवढा मोठा STP करतोय, सिवरेज नेटवर्क टाकतोय. ओके. आपले जे नाल्यामधून सिवरेज जातो ते आपण सगळं कंट्रोल करतोय असं आहे. नंतर सेफ्टी सिक्युरिटीसाठी आपण CCTV करतोय शहरात एवढे मोठे. तर अशा प्रकारचे ही सगळी गोष्टीचा नाशिक महानगरपालिकेतर्फे जे काही काम होतोय ना ते नेमकं जर सांगितलं, इट इज प्रायमॅरिली तो शहरासाठी आहे, शहराचे भविष्यासाठी आहे. ओके. सो बेसिकली कुंभनंतर नाशिककरांच्या जीवनात नेमके कोणते बदल होऊ शकतात? कुंभनंतर मला असं वाटतंय की सगळ्यात मोठा आपला जे एक विषय राहील पाण्याचा, की पाण्याचा दबाव येत नाही, प्रेशर येत नाही. दॅट इज वन थिंग जे आपण सॉल्व्ह करू शकणार. कारण की खूप मोठे जे आपली गोदावरी आहे, गोदावरी स्वच्छ दिसत नाही आज. आपले जे सगळे नाले आहेत त्याच्यात जे नैसर्गिक नाले आहेत त्याच्यात सगळं सांडपाणी जातं. तो आपण 100% ऍटलीस्ट गोदावरीच्या दोन्ही बाजूला एक टोटल 19 नाले आहेत जिथे आपण हे काम करतो आणि तिथे सगळं सांडपाणी आपण टॅप करणार आणि डायरेक्ट STP कडे घेऊन जाणार. तर गोदावरी स्वच्छ दिसेल आपली. ऑफकोर्स आता लोक म्हणतात मग नंदिनीचं काय, तर नंदिनीचा आपण सेकंड फेज मध्ये आम्ही ऑलरेडी प्रपोज केला आहे वर्ल्ड बँकची फंडिंगसाठी. पण आता नाही होऊ शकत, पण तो शेवटी आपल्याला करायचेच आहे, त्याचे पण प्रपोजल तयार आहेत. अशा प्रकारच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी जे विषय आहेत बाकी शहरात, जसं आपल्याकडे CCTV कव्हरेज जास्त काहीच नाही आहेत, तर ते आपण करतोय. तर ओव्हरऑल क्राईम रेट, जे ऍक्सिडेंट्स होतात, जे काही विषय होतात, ट्रॅफिकचे विषय होतात, ते सगळे कंट्रोलमध्ये येईल बिकॉज ऑफ स्मार्ट मॅनेजमेंट ऑफ ट्रॅफिक. ओके. आताच मॅडम तुम्ही गोदावरीच्या स्वच्छतेबद्दल बोललात, तर एकंदरीत गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आणि प्रदूषण मुक्ततेसाठी कुंभच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्रशासनानं कोणकोणती विशेष पावलं उचललेली आहेत का? ऍक्च्युली जेव्हा तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला ना की पहिला सगळ्यात आधी तुम्हाला काय तुमच्या समोर चॅलेंज होता, सर्वात मोठा चॅलेंज गोदावरीची स्वच्छतेचा होता. म्हणून सर्वात पहिला प्रोजेक्ट आपण गोदावरीची स्वच्छतेचा घेतला. आपण काय केलं, आपण जेवढे आपले STP होते काही चालू नव्हते, बरोबर नव्हते, टेक्नॉलॉजी खूप जुनी झाली. ओके. तर ती सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ते आपण रिप्लेस करून प्रॉपर नवीन टेक्नॉलॉजीने करतोय. आता आपला त्याच्यात पॅरामीटर काय आपण ठेवला आहे की जे पाणी येईल ट्रीटमेंट होऊन तो 5 BOD पेक्षा खाली असेल, त्याच्या BOD 5 पेक्षा खाली असेल म्हणजे तो तिथे आपण अंघोळ करू शकतो. आणि मी स्वतः तिथे अंघोळ करून दाखवणार. आमचा प्रोजेक्ट तयार झाला गोदावरीत. मग अशा प्रकारचा आपण तो हाती घेतला. आणि दुसरी त्याच्या स्पेशल हे काय आहे की जे आपण प्रोजेक्ट करतोय STPचा, जनरली काय होतं की आपण 100 कोटी दिले कॉन्ट्रॅक्टरला, तो बांधतो, तो निघून जातो. मनपाला तो चालवायला तो देतो कॉन्ट्रॅक्ट आणि आपण चालवतो, ते चालतात की नाही, त्याच्यात खूप कंप्लेंट्स असतात, प्रॉपर आउटपुट मिळत नाही. आपण काय केलंय, ते कॉन्ट्रॅक्टरला त्यांचे पैसे नाही देणार. आपण त्यांचे 25-30% पैसे थांबले आहेत. आणि आपण काय केलं आहे की पुढचे 25 वर्षापर्यंत त्यांनी तो चालवायचे आणि त्या 25 वर्षापर्यंत आम्ही त्यांची पेमेंट देणार. परंतु जर एका महिन्यात जरी त्यांनी आउटपुट दिली नाही तर त्यांची पेमेंटच नाही होणार त्या महिन्याची. तर म्हणजे त्याला डायरेक्ट पेनल्टी आहे की पेमेंटच नाही होणार. जे काम ते आता करतायत त्याची पेमेंट 25 वर्षापर्यंत आणि ती पण नाही होणार जर त्यांची आउटपुट नाही आली तर. म्हणजे जबाबदारी आहे त्यांच्यावर. आणि ही सगळी मॉनिटरिंग, आउटपुटची जे मॉनिटरिंग आहे ते ऑनलाईन व्हिडिओवर, वेबसाईटवर आम्ही पब्लिश करणार. तर अशा प्रकारचे ट्रान्सपेरंट मॉडेल आजपर्यंत नाही झालंय.
तर हा आपण करतोय. क्या बात. नंतर हे STP मध्ये आता STP तर तुम्ही बांधणार, पण सिवरेज जाईल कसा? बरोबर. नदीत जातो, मग STP जाऊन काही Right. उपयोग नाही. राईट. मग तो STP मध्ये आपल्याला सिवरेज पण घेऊन जायचे होता. तर त्यासाठी आपण काय करतोय, गोदावरीच्या दोन्ही बाजूला आपण सिवरेज नेटवर्क बांधतोय. ओके. ज्यात आता काय झालंय, बिल्डिंग झाली, छोटी पाईपलाईन होती, मग ते काही चालत नाही, जॅम झाली आहे, ब्लॉक झाली आहेत, जुनी होती, 40 वर्ष Right. जुनी होती. तर अशी प्रकारचं जे सगळा सिवरेज इन्फ्रास्ट्रक्चर होता आपला 40 वर्ष जुना होता. आता आपण बिल्डिंग्स प्रमाणे, वर्टिकल ग्रोथ प्रमाणे आपण तेवढी मोठी सिवरेजची पाईपलाईन्स टाकतोय आणि Okay. तो सगळा सिवरेज Okay. आपण STP मध्ये घेऊन जातोय. Okay. मग आता ते नैसर्गिक नाल्यात जाणार नाही, नैसर्गिक नाल्यापासून ते गोदावरीत जाणार नाही. Right. मग गोदावरीत आपला एक थेंब पण सांडपाणी जाणार नाही, अशी प्रकारची तयारी आमची आहे. क्या बात है, क्या बात है. दिस इज समथिंग रियली एव्हरी नाशिककर शुड नो. येस, अँड ऍक्च्युली इफ समबडी वॉन्ट्स टू मेक अ रील, आय हॅव वन ओपन चॅलेंज की चोपडा नाला आहेत. हां. चोपडा नाल्यात आपण हे सिवरेजचं काम करतोय ते बॅक एरियामध्ये. Right. तिथे ते जाऊन बघू शकतात. जे ड्राय वेदर फ्लो होता, जे सांडपाणी जात होता, तो आज 70% कमी झालाय. 70% रिडक्शन ऑलरेडी झालाय. 100% पण आपण करून दाखवू क्या पुढचे बात काही आहे. महिन्यात. सो नक्कीच मला असं वाटतं की नाशिकमधले जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांनी याबद्दल सुद्धा कॉन्टेंट बनवून नाशिककरांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मॅडम, कुंभबद्दल गप्पा सुरू असताना कुठेतरी रिसेंटली प्रयागराजलाही कुंभ झाला आणि प्रयागराजच्या कुंभसोबत नाही म्हटलं तरी कंपॅरिझन हे होत असतं किंवा त्याबद्दलही अरे तिथे हे होतं, तिथे आम्हाला ते बघायला मिळालं, ह्या गोष्टी होत्या. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, CCTV ॲनालिटिक्स असेल किंवा कमांड अँड कंट्रोल सेंटर्स असेल, तर यांसारख्या कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा एक्सपिरियन्स यंदाच्या म्हणजे 2027च्या कुंभमेळ्यात करायला मिळणार आहे, कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत त्याबद्दलही प्लीज सांगा ना. आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांची एक सर्वात मोठी संकल्पना ही आहे की आपला जो कुंभ आहे ते डिजिटल कुंभ असला पाहिजे. तुमचे जे लिस्नर्स आहे 156 कंट्रीजमध्ये त्यांचेपर्यंत आपल्याला हा कुंभ घेऊन जायचे आहे, अशी संकल्पना माननीय मुख्यमंत्री साहेबांची. तर त्यासाठी आपण खूप असे डिजिटल इनिशिएटिव्ह घेतोय. त्याच्यात एक मोठा इनिशिएटिव्ह हाच आहे की आपले आता CCTV कॅमेरे जे आपण पूर्ण शहरात, त्र्यंबकमध्ये, जे रस्त्यात, हायवेवर सगळी ठिकाणी बसवतोय, त्याच्या पूर्ण मॉनिटरिंग आपण एक सेंटर पॉइंट करणार आपल्या स्मार्ट सिटीमध्ये. तिथे आपण तो करणार आणि तिथे प्रॉपर व्हिडिओ अनालिटिक्स करून AIचा वापर करून आपण अनालाइज करणार. समजा कुठे फायर म्हणजे कुठे आग लागली, कुठे काही दुसरा विषय झाला, काही ऍक्सिडेंट झाला, काही झाला, तर तिथे आपला मॉनिटरिंग डायरेक्ट इथे दिसेल, इमिजिएटली अलर्ट येईल, तो अलर्टवर इमिजिएटली ऍक्शन घेतला जाईल. अशा प्रकारचा तर एक सिस्टम आपण ओव्हरऑल कुंभ मॅनेजमेंटसाठी करतोय. इन ॲडिशन टू दॅट लोकांपर्यंत कसा घेऊन जायचे, जे कोणी येऊ शकला नाही समजा कुंभला आपले, तर त्यांच्यासाठी आपण तिथे कुंभ कसा घेऊन जाणार, अशा प्रकारच्या पण NTKME कडून भरपूर प्लॅनिंग होत आहे. क्या बात है, क्या बात है. सो बेसिकली एव्हरी पर्सन कॅन एक्सपिरियन्स द कुंभ, वेदर ही ऑर शी इज इन नाशिक किंवा नाशिकच्या बाहेर असले तरी. कुंभच्या कामांची गती असेल आणि नियोजन असेल तर याबद्दल लोकांकडून आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात, टीका केली जाते. तर ह्या टीकेकडे तुम्ही कसं बघता? हाऊ डू यू डील विथ धिस? मला असं वाटते जे टीका जे करतात कुठेतरी ते पण खरंच बोलतात, असं नाही आहे की एकदम चुकीचं कोणी सांगतो. ऑफकोर्स त्यांची काही प्रॉब्लेम्स आहे, त्यांना काही त्रास होतोय, तर त्याबाबत काही दुमत नाही. पण आमची पण काही टेक्निकल अडचण असते, काही आपण करू शकतो, काही आपण नाही करू शकत. परंतु आपला एक सिम्पल टार्गेट आहे की आपल्याला पुढचे मार्च पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. परभणी तर खूप नंतर आली, आपण मार्चचा टार्गेट ठेवतोय. मार्च पर्यंत काम पूर्ण करायचे आहे. क्वालिटी प्रमाणे चांगली क्वालिटीचे काम करायचे आहे. लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, तसे काम केले पाहिजे. रोड जेवढी आपण करतोय ते वायडनिंग सह आपण रोड्स करतोय. आता जसं लोकांची हीच डिमांड होती की वायडनिंग पण करा. बरोबर. तर आता युटिलिटीज टाकली, त्याच्यावर खूप पॉझिटिव्ह आहे लोक, परंतु आता वायडनिंग का करत नाही? पण असं नाही आहे, आपण वायडनिंग पण करतोय. जिथे जिथे आपल्याला ROW मिळतात, जिथे जिथे जागा मिळतात, तिथे आपण वायडनिंग करतोय. तर अशा प्रकारचे आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आपला कंटिन्युअस एक ती एक्सरसाइज चालूच आहे. ते ॲज अ सिव्हिल सोसायटी ते त्यांच्या मत मांडतील, आपल्याला ते ऐकायचे आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घ्यायचेच आहे, त्याच्यावर आपल्याला सॉल्युशन काढायचे आहे. दिस इज अ कॉन्टिन्युअस 2 वे प्रोसेस. तर मला याबाबत काही अडचण नाही कोणी जरी टीका करत असेल, कारण की आम्हाला माहित आहे आम्ही जे काम करतोय एकदम स्पष्टपणे सगळ्यांसमोर ठेवून ट्रान्सपरंटली करतोय. राईट. सो बेसिकली गिव्ह अँड टेक ही तितकाच गरजेचं आहे. मॅडम, शहरातील वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे वाढतं शहरीकरण असेल तर या
प्रश्नावर प्रशासनाचं एकंदरीत दीर्घकालीन आराखडा काय असेल, काय एकंदरीत प्लॅनिंग्स आहेत? आता वाहतूक कोंडीचं मी पण बघते, जे माझे काही फ्रेंड्स आहे इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर ते असे फोटो टाकतात, खूप ट्रॅफिक नाशिकमध्ये, आणि एक स्टोरीमध्ये येते की वाय नाशिक, वाय सो मच ट्रॅफिक. पण ऑफकोर्स ट्रॅफिक वाढलं आहे, बरोबर. ते काही त्याबाबत अगेन काही धुमत नाही. आपली जी प्लॅनिंग आहे ते रोड वायडनिंग आपण भरपूर घेतली आहे, जिथे जिथे शक्य होती तिथे पण काही म्हणजे आपल्याला सॉल्युशन मिळेल. अजून आपण एक काम हाती घेणार मान्सून नंतर, ते आहे जंक्शन इम्प्रूव्हमेंटच्या. कारण की जंक्शन्सवर सर्कल्सवर खूप जास्त ट्रॅफिक होतं, तर ते एक आपण डिसिजन आणि त्याची प्रॉपर डिझायनिंग करून सायंटिफिक प्लॅनिंग करून ते काम करणार. मान्सून नंतर ते आपण करणार, तोपर्यंत रोडचं काम थोडं आपल्या हाती येऊन जाईल. तर अशी प्रकारची प्लॅनिंग आपण सध्याची केलेली आहे. तसाच दीर्घकालीन जे तुम्ही सांगितलं, तर आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन नाशिक महानगरपालिका तयार करत आहे. त्याच्यात बस ट्रान्सपोर्ट, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, बस ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट, अदर पब्लिक ट्रान्सपोर्ट, इन्क्लुडिंग मेट्रोच्या फ्युचरच्या काय इथे फ्युचर आहे त्याप्रमाणे आपण एक प्लॅन तयार करून घेतोय. आणि आता पुढचे जे काही प्रोजेक्ट्स घेतोय ते प्लॅन प्रमाणे घेतोय. असं नाही नोस की हे रोड करायचे मग करून टाकू, असं नाही. आपल्या प्लॅनमध्ये त्याची किती गरज आहे, आपल्या प्लॅनमध्ये आपण रोडची कॅटेगरायझेशन केली आहे. सगळ्यात जास्त क्रिटिकल रोड किंवा एक रोडवर जिथे सगळ्यात जास्त क्रिटिकल डेफिशियन्सी आहे फुटपाथची, पेडेस्ट्रियनची, पब्लिक ट्रान्सपोर्टची, अशी प्रकारची वेगवेगळी कॅटेगरीज केली. आणि मग जे काही रोडचं प्लॅनिंग करतो ते त्याप्रमाणे करतोय. ओके. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत प्रशासनाकडून? आय थिंक पहिला प्रयत्न हाच आहे, मी तुमच्याकडे आले, तुम्ही एवढे मला प्रश्न विचारताय, हे सगळे उत्तर लोकांपर्यंत जातील. नंतर आपला ओव्हरऑल कम्युनिकेशन तर चालूच आहे. आता आपला जसा मान्सून आला आहे, तर मान्सून टास्क फोर्स आपण एक आता क्रिएट करतोय. तर ते मान्सून टास्क फोर्सचा असा विषय आहे की आम्ही एक टीम तयार करणार. एक वॉर्डात ती टीम 4 दिवस जाईल आणि सगळे नगरसेवकांना पण आपण ते निरोप देतोय. ते टीम आपण त्यांना सुपूर्द करून टाकू की जे त्यांचे वॉर्डात मान्सून तयारीचे किंवा मान्सून मध्ये जे काम करायचे असतात, जे काही करायचे ते करू शकतात. उद्यापासून आपला तो कार्यक्रम चालू होत आहे. तर आपले लोक स्वतः जाणार, इन्स्टेड ऑफ पीपल कंप्लेनिंग, आपले लोक स्वतः जाणार. जे नाला सफाई करायचे, जे फांदे साठायचे झाडांचे, किंवा काही कुठे काही विजाची लाईन पडली आहे, कुठे दुसरा काही विषय आहे, आपले लोक जाणार आणि त्यांची प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करणार. वॉर्डनी हा एक टाइम टेबल केलेला आहे. टोटल 10 टीम्स केली आहे. उद्या 10 वॉर्ड पासून सुरू करतोय. 4 दिवसानंतर पुढचे 10 वॉर्ड, 4 दिवसानंतर पुढचे 10 वॉर्ड, असा 10 दिवसाचा 15-20 दिवसाचा आपला तो कार्यक्रम असणार. क्या बात आहे मॅडम. एकंदरीत तुमच्याशी गप्पा मारताना मला एक जाणवतंय की यू आर सो ऑक्युपाईड, तुमच्यावर इतकी सगळी जबाबदारी आहे, त्यात कुंभचं काम सुरू आहे. तर हे सगळं करत असताना तुमचं वैयक्तिक आयुष्य असेल किंवा कामाचा ताण असेल, स्ट्रेस असेल, तर तुम्ही याचा समतोल कसा साधतात? स्ट्रेस कमी करण्यासाठी व्हॉट डू यू डू एक्झॅक्टली? नाही, मला जास्त वेळ पण मिळत नाही स्ट्रेस कमी करण्यासाठी. आता अशी गोष्ट आली आहे, माझे मुलं ते विचारतात, आई तू कधी आली, तू झोपली होती का, कुठे होती, त्याला माहीतच नाही. मला रात्री होऊन जाते 9-10, सकाळी ते शाळेत जातात, कधी कधी मला सकाळी पहाटे पण जावा लागतो कामाला. तर ऑफकोर्स ते थोडासा वर्क लाईफ बॅलन्स आता या काळात अवघड आहे. बट आय थिंक इट इज पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ वर्क. ऑफकोर्स कधी कधी ते थोडा जास्त होऊन जातो स्ट्रेस. देन आय थिंक जस्ट टेकिंग अ ब्रेक, समटाइम्स एक थोडीफार काही फिजिकल एक्सरसाइज केली तर ते दॅट हेल्प्स. ओके मॅडम, कुंभमेळ्यानंतर नाशिककरांनी मनीषा खत्री यांचा कार्यकाळ कोणत्या एका कामासाठी लक्षात ठेवावा असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटते, मी कारण सगळ्यात मोठी कंप्लेंट रोडचीच होते. लोक मला ह्याच कारणाने ओळखतील की जे काही आम्ही रोड्स केले ते परत खोदणार नाही आम्ही. त्यांचे रोड्स परत 20 वर्ष तरी हे जे 28 रोड्स होत आहे ते त्याचं खोदकाम होणार नाही, परवानगी पण नाही देणार, गरज पण नाही पडणार. तर हे रोड्स परत खोदली नाही जाणार, त्यांची रोड्स खूप चांगली राहील. आणि नक्कीच ह्या गोष्टीसाठी प्रत्येक नाशिककर तुम्हाला हा पुढचे अनेक वर्ष धन्यवाद म्हणत राहील, कारण रोड कनेक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबरीनं तुम्ही सांगितलं की पाण्याचाही जो प्रॉब्लेम आहे तो पुढचे अनेक वर्ष येणार नाही. मॅडम, आय मस्ट थँक्यू की तुम्ही तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी इतक्या मनमोकळ्यापणे गप्पा मारल्यात. तर जाताना तुम्हाला नाशिककरांना काही मेसेज द्यायला आवडेल का? एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू से टू नाशिकर्स? मेसेज तर नाही, माझा एकच हे आहे, रिक्वेस्ट आहे त्यांना की त्यांनी आतापर्यंत खूप सहन केलं आहे, जे त्यांना त्रास होत होता. आणि तरी आपण बऱ्यापैकी 28 रोडचा केला आहे. थोडा इंटरनल आणि कॉलोनी रोड्सला अजूनही अडचण आहे, ते आपण काही
म्हणजे त्याबाबत हे नाही, आपण त्याच्यावर पण काम करतोय. आता आपला एवढा बजेट आपल्याला शासनाकडून मिळालेला आहे, तर इंटरनल रोडसाठी आपण नाशिकच्या महानगरपालिकेच्या ज्या स्वतःच्या बजेट आहे त्यातून आपण तिथे खूप फोकस करणार आणि तिथे पण काम करणार. तर त्यांना नक्की इम्प्रूव्हमेंट पुढचे 2 वर्षात दिसेल. तोच मेसेज आहे की थोडासा शांतता ठेवून आणि तुमचा जर सहभाग असला तर आपण अजून चांगलं काम करू. नक्कीच. आणि आय एम शुअर की नाशिककरही तुम्हाला तितक्याच चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतील. वन्स अगेन थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळेपणानं गप्पा मारल्या. थँक्यू सो मच मॅडम. आणि आय एम शुअर मॅडम की नाशिककरही तुम्हाला या बाबतीत सहकार्य करतील. सिंहस्थ कुंभमेळा 2027ची तयारी, नाशिकच्या विकासाचा आराखडा आणि प्रशासनासमोरील वेगवेगळे आव्हान याबद्दल अतिशय मनमोकळेपणानं आपण गप्पा मारल्या, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सिंहस्थ कुंभमेळा 2027 यशस्वी, सुरक्षित आणि संस्मरणीय करण्यासाठी आपण आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला रेडिओ कर्मवीर तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. मविप्र समाज ही 110 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली संस्था आहे. 15,000 शिक्षक आणि कर्मचारी, 2 लाखांहून अधिक विद्यार्थी, तसेच NCC, NSSचे हजारो कॅडेट्स असा आमचा विशाल परिवार आहे. कुंभमेळ्याच्या काळात समाजभिमुख उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि नाशिकचा आवाज म्हणून ओळखला जाणारा रेडिओ कर्मवीर देखील जनजागृती, संवाद आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून या महायज्ञात आपली जबाबदारी निश्चितच पार पडेल याची मी आपणास ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या आगामी कार्यासाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, आजसाठी इतकंच. मी सौरभ आपली रजा घेतो. नमस्कार. 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.